घरात लहान लहान मुले असले की त्यांना रोज काहीतरी चटपटीत खायला लागतं. त्यासाठीच मी ते महिनाभर टिकणारे असे हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स रेसिपीज घेऊन आलेले आहे. ते ही 2 प्रकारच्या. त्यामुळे मुलांना हे नक्की आवडतील. त्यासाठी सर्वात आधी 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. आपण मैदा वापरणार नाही आहोत. आणि त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे. चवीपुरतं मीठ आणि थोडासा लाल तिखट, 1 चमचाभर असं तूप घालून थोडे थोडे पाणी टाकून आपण याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्याला पीठ घट्टच मळायचं आहे. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता, पण मी ते छान चव येईल म्हणून थोडंसं तिखट टाकलेलं आहे. ह्याला 5 ते 10 मिनिटानंतर परत एकदा छान असं हाताने मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि परत ह्याला थोडं थोडं पीठ लावून, अगदी गरज वाटली तरच पीठ लावायचं, अन्यथा तसेच देखील तुम्ही लाटू शकता. आणि ह्याची छान अशी पारी लाटून घ्यायची आहे. चपातीप्रमाणे ह्याला लाटायचं आहे. हे खायला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात, त्यामुळे मुलांना खूप खूप आवडणार आहेत. चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे कट्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे फुगणार नाहीत. आणि ह्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता. हे अगदी सहज निघते. आणि छान कडकडीत तेलामध्ये आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे संपूर्ण रेडी करून घेतलेले आहेत. आणि ह्याला आता तळून घ्यायचे आहेत. एकदम छान मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत. हे खायला एकदम क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत लागतात. मुलांना तर हे खूप खूप आवडणार आहेत. आणि आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी मखाने घेतलेले आहेत. त्याला तुपामध्ये छान असं क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहे. आणि ह्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये मी इथे 1 वाटी किंवा अर्ध्या वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप, 2 चमचे पाणी टाकून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही पाण्यामध्ये ह्याला टेस्ट करून बघू शकता. अशा प्रकारे ह्याची गोळी तयार झाली की समजायचं आपलं पाक जे आहे ते रेडी झालेलं आहे. 2 चमचे तीळ टाकायचे आहेत. वरतून अजून 1 चमचा तूप टाकून आपले मखाने जे आहेत रोस्ट केलेले ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. अगदी 5 मिनिटात आपली ही रेसिपी बनून तयार होते. एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी. मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडलेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील ही 2 रेसिपीज ट्राय करा. खूप खूप छान बनलेले आहेत. आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या नंतर मुलांना हे रोज खायला द्या. त्यामुळे एकदम हेल्दी आणि पौष्टिक देखील आहे. तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.